morning, students. Good morning, students and parents. Uh, this is online education project initiated by Mumbai Municipal Corporation Education Department. Myself, Sridhar Nadarge, Sridhar sir, working at Rayat Shikshan Samstha's Professor Dr. N.D. Patil Vidyalay, Sahyadrinagar, Charkop, Kandivali West, Mumbai. So this is the standard three subject. Today's subject is English and unit bridge course. So I welcome again all the students. Today's topic is bridge course from day 22 to 27. In this topic, we are going to learn opposite words, story reading, odd one out, and so many things. Okay, so let's start. Okay, my dear students, you are looking two pictures in your mobile, the first picture and the second picture. Now you are to tell me the first picture. तुम्हाला दोन चित्र या ठिकाणी दिसत आहेत आणि मला सांगायचं आहे तुम्ही. ओके, विद्यानंद तू अनम्यूट कर. विद्यानंद अनम्यूट युअरसेल्फ. हा विद्यानंद मला सांग, ते चित्र जे आहे ते इंग्रजी मधून मला यांची नावं सांगायची आहेत. तू परत म्यूट झालं वाटतं. विद्यानंद, या दोन्ही चित्रांना इंग्रजी मधून आपण काय म्हणतो ते सांग मला प्रथम. रितिका अनम्यूट कर. Rabbit and tortoise. करेक्ट, रॅबिट अँड टॉर्टॉइज. ओके रितिका, मला सांग की हे रॅबिट आणि टॉर्टॉइज जे आहेत यांच्या रनिंग बद्दल, पळण्याबद्दल मला काही सांगशील का? कोण कसा पळतो? Rabbit runs fast and tortoise runs slow. व्हेरी गुड, अगदी करेक्ट आहे एकदम. रॅबिट रन्स फास्ट अँड टॉर्टॉइज रन स्लो. आता या ठिकाणी फास्ट आणि स्लो असे दोन शब्द तुम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत, बरोबर? फास्ट आणि स्लो, बरोबर. या दोन शब्दांमध्ये तुम्हाला कळतंय की एक खूपच फास्ट आहे आणि एकच म्हणजे दोन टोकाचे शब्द आहेत ते, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं चित्र पहा तुम्ही. वेदिका अनम्यूट कर. नाउ यू आर लुकिंग दिस डॉग and this boy is running towards opposite direction. वेदिका, येस वेदिका, आवाज येतोय? हो. आता ह्या दोघांच्या ज्या डायरेक्शन्स आहेत, म्हणजे आपण दिशा म्हणू त्याला, आपण वेगवेगळे आहेत. पहिल्या चित्रामध्ये जे आहे कुत्रा आणि तो डॉग्स आणि तो जो बॉय आहे तो वेगळ्या कोणत्या डायरेक्शनला चाललेला मला सांग. म्हणजे कोणती साइड आहे ती? लेफ्ट, राईट, अप, डाऊन? Run. रनिंग करत आहे. डायरेक्शन म्हणजे ते कुठल्या दिशेने पळत आहे. सपोज आता मी तुला सांगितलं की तो लेफ्ट साइडने पळतात, तर आपल्याला चित्र समोर दिसतंय, बरोबर. तर लेफ्ट साइडला चाललेला आहे तो, बरोबर. दोघं वेगवेगळ्या दिशेने चाललेत की नाही? विरुद्ध दिशेने. तर पहिला आहे लेफ्ट साइडला, मग दुसऱ्या चित्रामध्ये ते कुठल्या साइडला चाललेले ते? कुठल्या डायरेक्शन मध्ये? पहिला लेफ्ट साइडला चाललेला आहे, तर दुसरा? दुसरा त्याच्या विरुद्ध आहे ना ते. रुची तू सांग. रुची अनम्यूट कर. हा, पहिला जो चित्रामध्ये जी दिशा दिलेली आहे म्हणजे डायरेक्शन जे आहे ते लेफ्ट साइडला चाललेले आहेत, तर दुसऱ्या चित्रामधले कुठल्या साइडला चाललेत ते? करेक्ट, राईट साइडला चाललेले, बरोबर. फर्स्ट जे आहे ते लेफ्ट साइडचं दिशा दाखवत आणि दुसरा जे आहे ते राईट साइडचं. म्हणजे लेफ्ट आणि राईट हे एकमेकांचे काय आहेत या ठिकाणी? वेगवेगळे टोक आहेत की नाही? एकदम विरुद्ध टोक, अपोजिट टोक आहेत, बरोबर. करेक्ट. त्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसतंय पहा. आता मला हे चित्र सांगेल जई नलवडे सॉरी. आता पहिल्या चित्रामध्ये जे दिसतंय तुला, ते मला इंग्रजीतून नाव सांगायचं दोन्ही चित्रांचे. स्वीट. हा, स्वीट. ओके, सेकंड पिक्चर मधला स्वीट आहे आणि फर्स्ट पिक्चर स्पायसी. नाही, कारले चवीला कशी असतात? टेस्ट कशी असते? टेस्ट, यांची टेस्ट मला सांग बरं. येस, त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये? आपण बिटर बोलतो. आपण काय बोलतो? बिटर. बिटर. ओके, बिटर. जे बिटर गार्ड जे आहेत ते टेस्टला कसे असतात? बिटर. आणि आता तुम्हाला या ठिकाणी मिठाई दिसते स्वीट्स, बरोबर. त्याचं नावच आहे स्वीट्स. ते कसे असतात टेस्टला? स्वीट असतात. गोड. हा, ओके.
तर बिटर आणि स्वीट. आता ह्या दोन ज्या टेस्ट आहेत ते अगदी अपोजिट आहेत की नाही बरं? एक आहे एकदम कडू आहे आणि दुसरं आहे ते एकदम गोड आहे. एकदम तुमच्या तोंडाला पाणी पण आलं असेल पेढे पाहून, हो की नाही? चला, तर या ठिकाणी बिटर आणि स्वीट हे काय आहेत? अपोजिट आहेत. म्हणजे दोघेही वेगवेगळ्या चवी आहेत दोन आणि एकदम टोकाच्या चवी आहेत त्या विरुद्ध. तर हे तुम्ही जे आता पाहिलं ते या ठिकाणी दिसतंय पहा इथे. आता मला देवेंद्र अनम्यूट कर. देवेंद्र अनम्यूट. ओके, मला हे रीडिंग करून दाखव. मला हे तुझ्या समोर जे दिसते त्या मोबाईल मध्ये ते. फास्ट, स्लो, गुड. लीडिंग, लेफ्ट आहे, लेफ्ट. लेफ्ट, राईट. गुड. आणि आणि काय? बिटर, बिटर आणि स्वीट. स्वीट. करेक्ट. मध्ये तुम्हाला एक चिन्ह दिसतं बघा गुणाकाराचं, बरोबर? ते चिन्ह जे आहे ते अपोजिट असल्याचं चिन्ह आहे. अपोजिट म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये विरुद्धार्थी म्हणतो, पण विरुद्ध. फास्टच्या अपोजिट स्लो. फास्ट म्हणजे खूपच जोराने धावणारा, पळणारा, जलद गतीचा, आणि स्लो म्हणजे त्याच्या उलट एकदम सावकाश वगैरे, बरोबर? लेफ्ट म्हणजे डावा, राईट म्हणजे उजवा. बिटर, स्वीट हे सगळे काय आहे? ते अपोजिट वर्ड्सच्या पेयर्स आहेत. आता फास्ट आणि स्लो या दोन शब्दांना मिळून एक पेयर झाली. पेयर म्हणजे आपण जोडी, आलं लक्षात? फास्ट, स्लो ही एक पेयर झाली. तर ह्या अपोजिट वर्ड्सच्या पेयर्स आहेत. तुम्हाला या ठिकाणी 3 पेयर्स दिसतायत. ओके, देर आर 3 पेयर्स ऑफ अपोजिट वर्ड्स. तर पुढे आपल्याला काय शिकायचं आहे आता? अपोजिट वर्ड्स. तुम्हाला माहिती आहेत, तुमच्या ओळखीची आणि परिचय, फॅमिलियर वर्ड्स आहेत सगळे. तुम्ही मला खूप छान प्रकारे सांगणार आहात, तुम्हाला समजणार आहे हे मला माहिती आहे. चला आपण आता पुढे वळूया आपण. आता या ठिकाणी काही वर्ड्स आहेत. मला वाचून दाखवायचे कोणतरी आता हे. प्रणव अनम्यूट कर. हे जे वर्ड्स दिसतात तुला, हे अपोजिट वर्ड्सच्या पेयर्स, मला वाचून दाखव बरं. तुला जेवढे येतात तेवढ्या यातल्या, किंवा संपूर्ण वाचून दाखव. डॉग, हा, इफ प्लस, big plus small. बिग प्लस प्लस, प्लस नाही बोलायचं त्याला. बिग स्मॉल असं बोलायचं. प्लस वगैरे काय बोलायचं? प्लस नाही येते. हा, बिग बिग स्मॉल. स्मॉल, बरोबर. त्याच्यानंतर आहे टॉल, शॉर्ट. टॉल, शॉल, हा, टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे ठेंगणा एकदम. टॉल, शॉर्ट. त्याच्यानंतर आहे सॉफ्ट आणि हार्ड, बरोबर? टॉप ओके, आपण हा, चला पुढचे. टॉप ओके, उंच, हा, ओके, ठीक आहे. आता स्टॉप करतो आता प्रणव. ऋतुजा अनम्यूट कर. ऋतुजा. हा, ऋतुजा मी तुला अनम्यूट केलेलं आहे. तुला वाचता येतं का बघ? रीडिंग करता येतं का? Rituja's voice is not audible. So let's go to Shravan Yadav. Shravan, unmute. क्लीन, Hmm. ड्राई, Dirty, dirty, clean, dirty. क्लीन, डर्टी, Okay. बिग, Hmm. Dry. ड्राई, Okay, very good. Yes, फैट, तुम्ही fat, फैट, thin, fat, thin. फैट, थिन, Yes. आणि शेवटचं लास्ट आहे लॉन्ग, आणि शॉर्ट. शॉर्ट, शॉर्ट, शॉर्ट. ओके, तुम्ही सेकंड स्टँडर्ड मधून आलेला आहात, दुसरी मधून, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच हे शब्द येतीलच असं नाहीये. कारण हा ब्रिज कोर्स आहे, म्हणजे सेकंड स्टँडर्ड आणि थर्ड स्टँडर्ड या दोघांना जोडणार आहे, बरोबर? त्यामुळे तुमच्या काही ओळखीचे असतील शब्द तुम्ही वाचायचं आहे. जे नाही आहेत ते तुम्हाला मी सांगणारच आहे. ओके, खूप छान प्रयत्न केलेला आहे दोघा तिघांनी मिळून. व्हेरी गुड. ओके, आता या ठिकाणी ह्या ज्या पेयर्स आहेत तुम्हाला मी असं दाखवलेलं आहे. अशा खूप साऱ्या अपोजिट वर्ड्सच्या पेयर्स असतात. हळूहळू तुम्ही जसं मोठ्या वर्गात जाल तुम्हाला खूप सारे
अभ्यासाला मिळतील. आता नाव रीड द इन्स्ट्रक्शन्स. आता सगळ्यात वरती जे सेंटेन्स दिले ते आपण रीडिंग करूया. कम्प्लीट द सेंटेन्सेस युजिंग अपोजिट वर्ड्स. मीन्स there are given two sentences and there are blanks, right? In each sentence there is a blank and that blank should be completed by you. So looking at that picture, आता या ठिकाणी चित्राकडे पाहून तुम्हाला हे अंदाज करायचा की या ठिकाणी कुठले अपोजिट वर्ड्स येतील या ठिकाणी, बरोबर? आता मी या ठिकाणी सांगतो अर्णव, अनम्यूट कर अर्णव. ओके अर्णव, मला सांग या चित्रामध्ये ना तुला काय काय दिसतं इथे? Elephant and mouse. Yes, you see elephant and mouse in this picture. So can you tell me about their shape? Shape म्हणजे त्यांचा जो शेप आहे ना, शेप आकार, त्याच्याबद्दल सांगता येईल तुला? यात कुठली अपोजिट वर्ड्स येईल त्या ठिकाणी? एलिफंट कसा आहे आकाराने? त्याचा शेप कसा आहे? Big. बिग. अगदी करेक्ट. द एलिफंट इज बिग. बरोबर? करेक्ट. द एलिफंट इज बिग. करेक्ट. आणि मला आता पुढचा हर्ष सांगणार आहे. हर्ष, तू अनम्यूट कर. Yes, sir. आता दुसरं जे सेंटेन्स आहे ना ते पूर्ण करायचंय तू आता. ओके. द एलिफंट इज बिग बट द माउस इज त्याच्या बाजूला. येस करेक्ट. बट द माउस इज स्मॉल. अरे हुशार आहे तुम्ही सगळे मुलं, माझ्यापेक्षा हुशार दिसतात तुम्ही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता पुढचं चित्र पहा या ठिकाणी. आता या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये काय दिसतं बघा. अन्विषा, अनम्यूट कर. अन्विषा, what do you see in the picture? The first tree is tall. Okay, stop कर. हा, the first tree is tall. Very good. एकच सेंटेन्स सांगायचंय, दुसऱ्यांना पण आपण नंतर संधी देणार आहोत. ठीक आहे. अंकिता, अनम्यूट. अंकिता किशोर पाहुरकर. येस. बघ अंकिता, ते तुला तिथे दोन. हा, द फर्स्ट ट्री इज टॉल बट द पुढचं सेंटेन्स तू पूर्ण कर. The first Other. tree is tall, but the other tree is small. स्मॉल नाही येणार. ओके करेक्ट. शॉर्ट येणार. अगदी करेक्ट. व्हेरी गुड. छान. त्याच्यानंतर रुची पाटील, तू अनम्यूट कर. Yes, teacher. ओके, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? Ice cream and tea. येस, टी अँड आईस्क्रीम. आईस्क्रीम अँड टी. ओके, पहिलं चित्र टीच आहे म्हणून आपण टी बोलूया आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम दिलेलं आहे, आईस्क्रीम. येस, यू सी टी अँड आईस्क्रीम इन द पिक्चर. नाउ रीड द फर्स्ट सेंटेन्स. रुची, read the first sentence. Read the first sentence. पहिलं sentence was. Tea is hot. Yes, correct. Tea is hot. Very nice. Next, Gargi Suryakant. Unmute. Yes, sir. Now read the second sentence and complete this. Hot चा opposite word या ठिकाणी टाकायचा आहे. Yes. But ice cream is cold. तोंडाला पाणी आलं का नाही आईस्क्रीमचं नाव काढल्यानंतर? बरोबर. हा, उन्हाळा आल्यानंतर खायचं, आता कोणी खायचं नाहीये. चलो, द टी इज हॉट बट द आईस्क्रीम इज कोल्ड. आता या ठिकाणी हॉट आणि कोल्ड तुम्हाला जे रेड कलर मध्ये दिसतंय, ही आहे अपोजिट वर्ड्सची पेअर. कळलं काय आहे की नाही? हॉट म्हणजे एकदम गरम, पोळतं एकदम आपल्याला, आणि कोल्ड म्हणजे थंडगार. ज्या दोन विरुद्ध टोकाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी त्याचा थंड गरमपणा जो आहे ही झाली अपोजिट वर्ड्स. नेक्स्ट, आता या ठिकाणी आरोही अनम्यूट कर. Oh, sir. What do you see in the picture? Boy and grandfather. Yes, boy and his grandfather.
Now read the first sentence. A boy is small. स्मॉल. बरं, त्यांच्या याच्याबद्दल सांगायचं होतं. स्मॉल तर आहेच तो. आता तुला मी लिहितो बघ. आता मुलगा जो आहे तो वयाने लहान आहे आणि त्याचे आजोबा हे वयाने फार मोठे आहेत, म्हणजे आजोबा वृद्ध आहेत, बरोबर. आणि मुलगा जो आहे तो तरुण आहे मुलगा तो. तरुण आणि वृद्ध याच्याबद्दल शब्द वापरायचे आपल्याला. मग काय बरं म्हणता येईल मग? अ बॉय इज. A boy is young. करेक्ट. व्हेरी गुड. अ बॉय इज यंग. व्हेरी गुड. त्याच्यानंतर साईश्री अनम्यूट कर. याचं सेकंड सेंटेन्स रीडिंग करतो. आवाज येत नाही तुझा इकडे. सर्वेश अनम्यूट कर. सर. हा, आवाज येतोय मला. साईश्री बोल आता. सर. हा, फर्स्ट सेंटेन्स चालेल आपलं. अ बॉय इज यंग. आता हा, बोल. ऐकतोय मी. आय एम लिसनिंग. येस. आवाजच येत नाहीये. तुझा आवाज येतोय मला. सर्वेश अनम्यूट कर. सर. तुझा आवाज येतोय रे, बोल. तू सेंटेन्स पूर्ण कर. ओके, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. श्रवण अनम्यूट कर. येस सर. सेकंड सेंटेन्स जे आहे ते पूर्ण करायचंय. तू त्याचा यंगचा अपोजिट घ्यायचा. आता काय बरं त्या ठिकाणी येईल बघ. आता तो बॉय जो आहे तो यंग आहे, तर आजोबा तिचे जे ग्रँडफादर कसे असणार आहेत ते म्हातारे आहेत की नाही, वृद्ध. ओल्ड. करेक्ट. व्हेरी गुड. छान. बट हिज ग्रँडफादर इज ओल्ड. आता या ठिकाणी यंग आणि ओल्ड हे काय आहे? अपोजिट वर्ड्सचे पेअर आहेत. हे अपोजिट वर्ड्स आहेत ते. ओके. देवेंद्र अनम्यूट कर. काय? व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? काय दिसतं बरं तुला चित्रामध्ये? दोन चित्र आहेत या ठिकाणी, म्हणजे कोणाकोणाचे चित्र सांग मला. रॅबिट आणि रॅबिट दिस. रॅबिट. दुसरं चित्र ते हिरव्या रंगाचं कोणता प्राणी आहे तो? कोणता ॲनिमल आहे तो? विच ॲनिमल इज दिस इन द ग्रीन कलर? ओके, तो म्यूट झालेला आहे. नेक्स्ट अवन कोण आहे? AVAN थर्ड. अवन अनम्यूट कर. Tell me the picture about this which is looking in the green color. What animal is this? Yes, this is tortoise. Now read the first sentence and complete using the proper word. Tortoise. No, first sentence, the rabbit. The rabbit. Yes, the rabbit runs fast. Correct. The rabbit runs fast. Very good. Correct. Stop now. Okay. Srushti, unmute. Yes, sir. Now read the second sentence and complete using proper word. The tortoise is slow. Yes, the rabbit runs fast, but the tortoise is slow. Absolute right. Correct. Very good. Then Harshad, unmute kar. Harshad. Rohini, unmute. हो सर. तर या ठिकाणी तुला चित्रामध्ये काय दिसतं मला सांग. कशाचं चित्र आहे हे? सांग बरं. मला चित्र सांग. चित्र अगोदर काय आहे? काय करतात ते लोक? ते
भारतामध्ये काय आहे त्याच्यावरून तुला कळेल बघ. 2 men. येस, देर आर 2 persons, 2 men, but what are they doing? काय करत आहेत ते? ते एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करतायत. ते काय Exercise. करतायत? एक्सरसाइज करतायत, व्यायाम करतायत. आता दोघं पण एक्सरसाइज करतायत, पण दोघं पण सारखेच आहेत का? दोघांची पण बॉडी एकदम मजबूत दिसते का तुला एकदम तंदुरुस्त? नाहीये. त्यातला एक जण कसा आहे? एक जण जाड दिसतोय की नाही, असा फिट एकदम, आणि दुसरा आहे तो कडी पहिलवान आणि एक जण नाही. ओके, तर मला सांग आता फर्स्ट सेंटेन्स रीडिंग कर आणि मग मला सांग तिथे कुठला वर्ड येईल त्या ठिकाणी. the first man is fat. ठीक आहे, फॅट म्हणतोस. आता एक्सरसाइज करतोय व्यायाम शाळेत ते गेले आहेत, तर फॅट नाही येणार त्या ठिकाणी, बरं का? फॅट म्हणजे कसं, ज्याला खूप मोठे पोट आलेले आहे, ढेरी आलेली आहे, त्याला आपण फॅट म्हणतो. याला ढेरी आलेली आहे का? याला नाही आलेली, बरोबर. बर, ठीक आहे. हर्षद रे, अनम्यूट कर. सांग बरं मला, पहिल्या गाळ्याला जागी तिथे कुठला शब्द येणार आहे? द फर्स्ट मॅन इज, जे एकदम तंदुरुस्त आहे त्याला आपण काय म्हणतो? चला मी तुम्हाला क्ल्यू देतो या ठिकाणी. द फर्स्ट मॅन इज स्ट्रॉंग. काय? द फर्स्ट मॅन इज स्ट्रॉंग. आता समृद्धी, अनम्यूट कर. Yes, sir. आता मी तुला पहिला क्ल्यू दिलेला आहे की द फर्स्ट मॅन इज स्ट्रॉंग बट द अदर मॅन इज. आता तू तिथे सांगायचं मला की स्ट्रॉंगचा अपोजिट काय येईल आणि तिथे सांगायचं मला कोणता शब्द येईल ते. बघा, तुम्हाला काही कल्पना आहे का? ओके, नेक्स्ट आपण आणखी दुसऱ्या मुलांकडे जाऊया आपण. वरुण, अनम्यूट कर. तुम्ही हात वरती केलेले आहेत ना, मग तुम्हाला सांगता आला पाहिजे. तुम्ही हात, मी काय सांगितलं मगाशी, तुम्हाला उत्तर येत असेल तर हात वर करायचं. तुम्ही हात कायमचा वरच ठेवतात तुम्ही. महक, अनम्यूट कर. महक अजय यादव. Yes, sir. चला चला, शोधा, सांगा फटाफट, लवकर फटाफट मला. सेकंड अपोजिट वर्ड्स काय येणार या ठिकाणी? WEAK. येस, करेक्ट. WEAK. मग याला आपण काय म्हणतो? याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे WEAK चं? The opposite word told by you is correct, but tell me the pronunciation. It is pronounced as weak. काय म्हणायचं त्याला? Weak. Weak, but the other man is weak. Correct. Very good. छान. चैतन्य, अनम्यूट कर. ओके, आता ओके, ठीक आहे, असू दे. आता आपण अपोजिट वर्ड्स पाहिलेले आहेत. थोडस तुला मी बंद करतो मी. आता पहा, अपोजिट वर्ड्स तुम्ही चित्र पाहिलात, चित्रांमधून तुम्हाला त्या ठिकाणी अपोजिट वर्ड्स तुम्ही शोधलात आणि सांगितलात, बरोबर. छान, तुम्हाला एकदम मजा आली. आता या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचंय, आता वरती पहा, सूचना दिलेली आहे, आयडेंटिफाय द पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. काय दिलेली आहे? आयडेंटिफाय द पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. म्हणजे या ठिकाणी अपोजिट वर्ड्सच्या पेअर म्हटले की 2 शब्द आले, पण तुम्हाला तर इथे 3 शब्द दिसत आहेत, हो की नाही? जसं की द बॅड, गुड आणि सॅड. आता याच्यामध्ये ऍक्च्युली अपोजिट वर्ड्स म्हणजे 2च शब्द, पण तुम्हाला दिसत आहेत 3. म्हणजे त्याच्यामध्ये एक जो आहे तो बिना कामाचा आलेला आहे, तुम्हाला चकवण्यासाठी आलेला आहे. तर फक्त तुम्हाला 3 पैकी 2च शब्द जे की अपोजिट वर्ड्स आहेत तेच फक्त मला सांगायचं आहे. ओके, चला तर आपण बघूया. तुम्हाला एक समजावून सांगतो मी, आता कळेल. आता बघा, तुम्हाला काय दिसते या ठिकाणी? बॅड, गुड आणि सॅड. आता यातले अपोजिट वर्ड्स कोणते आहेत? हे बघा, बॅड आणि गुड. म्हणजे याच्यामध्ये सॅड जो आलेला आहे तो तुम्हाला चकवण्यासाठी आलेला आहे, हो की नाही? चल, तर अशा प्रकारे आता पुढचे शब्द मला तुम्ही सांगायचे आहे. चैतन्य, अनम्यूट कर. चल, आता हे वाच बरं. हे काय दिसते स्क्रीनवरती? Heavy, long, light. अरे वा, व्हेरी गुड. पटकन वाचला तू एकदम. हेवी, लॉंग आणि लाईट. यातले अपोजिट वर्ड्सची पेअर सांग मला, कोणते बरे असतील?
अपोजिट वर्ड्स पेअर कोणती असेल याच्यामध्ये? हेवी लॉंग. लॉंग, हेवी आणि लॉंग. ओके ठीक आहे, आपण बघूया. आर्या अनम्यूट कर. चैतन्य म्हणतोय हेवी आणि लॉंग आहे. तुला काय वाटतंय? हेवी लाईट. हेवी लाईट. बरं, श्रीरंग तुला काय वाटतंय? हा, तुला काय वाटतंय? हेवी लॉंग, हेवी लाईट, ते आणखी काही वेगळं वाटतं तुला? हेवी लॉंग. हेवी आणि लॉंग. अरे वा, एक हेवी लॉंगच्या बाजूने 2 विद्यार्थी झाले. चला, रितिका टेलर तुला काय वाटतंय? येस सर. हा, मला ऑपोजिट वर्ड्स कोणते असतील? तिघांपैकी 2 ऑपोजिट वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये. कोणते सांग बरं? लॉंग, शॉर्ट, लाईट, नाही नाही, थांब. तुला आता स्क्रीनवर जे दिसतंय ना बाळा, 3 शब्द आहेत की नाही स्क्रीनवरती दिसतायत? हेवी, लॉंग आणि लाईट. यांच्यापैकी दोघांना निवडायचं आहे. म्हणजे जड आणि लाईट म्हणजे लाईट हेवीला लाईट आहे ना. हेवी लाईट. बरोबर. हेवी लाईट वाटतंय. ओके ठीक आहे. रुची पाटील तू सांग मला. हेवी लाईट. हेवी लाईट. ओके, चला बघूया मग काय आहे ते. बघा आता या ठिकाणी दिसतंय तुम्हाला हेवी आणि लाईट हे अपोजिट वर्ड्सचे पेअर आहे. आता बघा तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. ट्रक तुम्हाला माहिती आहे आणि सायकल माहिती आहे. द ट्रक इज हेवी अँड द सायकल इज लाईट. म्हणजे ट्रक ही वजनाने कशी आहे? हेवी. तुम्ही उचलू शकता का ट्रकला तुम्ही? नाही. म्हणजे ट्रक ही काय आहे? हेवी आहे. आणि सायकल जी आहे तुम्ही सहज 2 हाताने असं उचलू शकतात. म्हणून सायकल ही काय आहे? लाईट. आता बऱ्याच माझ्या बालमित्रांना प्रश्न पडला असेल, सर लाईट म्हणजे तर घरामधली ट्यूबलाईट, असं कसं? तर या ठिकाणी बघा, लाईटचे दोन अर्थ आहेत. लाईट म्हणजे तुम्ही जी लाईट म्हणता ती पण आहे, प्रकाश देते आपल्याला, बरोबर? जसं की सनलाईट, ट्यूबलाईट वगैरे. आणि दुसरा लाईट म्हणजे वजनाने हलका. कळलं? चला, या ठिकाणी तुम्हाला एक नवीन शब्द मिळाला की नाही? ओके, हेवी लाईट. हेवी म्हणजे फार जड असलेला वजनाने, आणि लाईट म्हणजे वजनाने हलका. ओके, व्हेरी गुड. छान प्रयत्न केला मुलांनो तुम्ही. आता नेक्स्ट. आता बघा या ठिकाणी तुम्हाला 3 वर्ड्स आहेत. त्यातले वर्ड्स तुम्हाला कदाचित अनफॅमिलियर असू शकतात, म्हणजे अनोळखी, नवीन असू शकतात. त्याला मी चित्र पण दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला अंदाज बांधता येईल. बघूया. ओके, त्याच्यानंतर आता हे कोण आहे? श्रवस्ती अनम्यूट कर 1 मिनिट. अनम्यूटच आहे. सॉरी. पुढे जाऊया आपण, बाकीची मुलं. प्रथम शेलार अनम्यूट कर. Pratham Shelar. Now read the words. There are 3 words on the screen. First, read them. Clean. Okay, clean. Second word is clean. And the last word? Okay, next, go to the next students. Arushi, unmute. Arushi? Yes sir. Yes. I'm not ma'am, I'm sir. Okay. Better reading कर. First word काय आहे ते? Read the first word. ठीक आहे. फर्स्ट वर्ड जो आहे थोडासा जर तुम्हाला अवघड वाटतो असेल, या ठिकाणी मी वाचून दाखवतो बा. EXPENSIVE. यातला EX म्हणजे एक्स. PEN तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांच्या ओळखीचा आहे. PEN पेन, बरोबर? एक्स पेन, आणि पुढे SIVE सिव्ह. एक्सपेन्सिव्ह. ओके, आता बोल तू. आता आरुषी, एक्सपेन्सिव्ह बोल बरं. Expensive. एस नाही, एक्सपेन्सिव्ह. Expensive. पेन दिसतो का तुला? बघ, पेन PEN त्याच्यामध्ये दिसते का तुला? PEN पेन. एक्सपेन्सिव्ह सगळ्यांनी बोलायचंय. एक्सपेन्सिव्ह. Expensive. करेक्ट, व्हेरी गुड. नाही, आता मला सांगत आहे या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह, क्लीन आणि चीप याच्यामधून तुम्हाला अपोजिट वर्ड शोधायचे आहेत. तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं मी आयडिया देतो. मी एक्सपेन्सिव्ह आणि चीप आणि क्लीन बद्दल. ओके,
नाव हेलिकॉप्टर तुम्हाला माहिती आहे, दिसते चित्रामध्ये. कार पण तुम्हाला दिसत आहे. हेलिकॉप्टर जर तुम्हाला घ्यायचं असेल विकत, तर आपल्याला आपलं संपूर्ण घरदार प्रॉपर्टी विकली तरी पण आपल्याला येणार नाही, बरोबर? तुम्हालाच काय, मला पण नाही येणार घेता ते. ओके. तर हेलिकॉप्टर आणि कार यांची जर प्राइस पाहिली ना, प्राइस म्हणजे किंमत, तर हेलिकॉप्टर हे फार एक्सपेन्सिव्ह आहे. आलं का लक्षात? कारच्या तुलनेमध्ये. आणि कार ही थोडी किमतीने कमी असते हेलिकॉप्टरपेक्षा. तर मला आता तुम्हाला एक्सपेन्सिव्हचा मी अर्थ सांगितलेला आहे, की एक्सपेन्सिव्ह म्हणजे जास्त किंमत असलेला, अत्यंत महागडा वगैरे, बरोबर? आता बाकीचे 2 जे आहेत ते मला वाटतं तुम्हाला माहिती असणार आहे. तुम्ही मला आता अंदाज लावायचा आहे आणि मला सांगायचं आहे, बरोबर? हा पहिला शब्द जो आहे तो तुमच्यासाठी नवीन होता. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडा, जास्त किंमत असलेला. आता मला सांगा बरं, याच्यामधले पेअर्स आपल्याला शोधायचं काय आहे? अपोजिट वर्ड्स. ते तुम्ही मला आता शोधून दाखवणार आहात. ओके. चला आयुष, अनम्यूट कर आणि मला सांग आता याच्यामध्ये अपोजिट वर्ड्सची जोडी कोणती आहे? आयुष, हा सांग, मला सांग. पटकन सांगायचं, वेळ वाया घालवायचा नाहीये. लक्षात. काय म्हणालास? एरोप्लेन. बरं, ठीक आहे, ठीक आहे. पुढे आपण जाऊया. आता ज्याने हात वर केलेत ना, त्यांना मी विचारतोय. जाई, तू सांग मला यातली अपोजिट sir. वर्ड्सची. बघा, मी पुन्हा सांगतोय बाळांनो, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल ना, तरच हात वर करायचा, नाहीतर हात खाली घ्यायचा. बरोबर? आता ज्यांनी हात वर केलाय, तर मी काय समजणार की त्यांना येत आहे. चल जाई, मला सांग या ठिकाणी अपोजिट वर्ड्सची जोडी कोणती आहे? कोणते 2 अपोजिट वर्ड्स आहेत? Expensive. येस. Clean. आणि एक्सपेन्सिव्ह आणि क्लीन. ओके, ओके, ठीक आहे. बघूया आपण. चला पुढे. बरं, तुम्हाला आता सांगू का मी आता यांचे अर्थ सांगतो, मग मला सांगायचं तुम्ही. आता या ठिकाणी बघूया, आणखी दोघांनी हात वर केले. निशित सोळंकी, अनम्यूट कर. Teacher, expensive आणि cheap. एक्सपेन्सिव्ह आणि चीप. ओके, चला आणखी एक जण हात वर केलेलं बघूया. काय आहे बाळा हे? प्रज्वल हात अनम्यूट कर. हा, सांग मला, तुला काय वाटतं कोणते 2 वर्ड्स ते? तुझा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये, तू बोलतोयस. कोमल, अनम्यूट कर. कोमल चांदूरकर. Expensive and cheap. ओके, एक्सपेन्सिव्ह आणि चीप वाटतंय. ओके. मधुरा, तू सांग मला. बघा, क्लीनचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. CLEAN, क्लीन हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही रोजच्या याच्यामध्ये वापरतात, पाहतात, बरोबर? ओके. मधुरा बोलूंगी, अनम्यूट कर. सांग Yes, कोणती जोडी आहे? sir. हा, अपोजिट वर्डची कोणती जोडी आहे सांग मला. Clean, cheap. क्लीन आणि चीप वाटतंय तुला. ओके, चला बघूया आणखी. आर्या, तू सांग मला. Expensive, clean. एक्सपेन्सिव्ह, क्लीन वाटतंय काय? ओके. सोहम, तू सांग मला. सोहम, अनम्यूट कर. Sir. हा, सांग मला अपोजिट वर्डची कोणती जोडी आहे? Expensive, cheap. बघा, आता एक्सपेन्सिव्ह, चीप. आता बघूया तुम्ही काय काय म्हणालात ते. इथे तुमचा रिझल्ट आहे पहा. ज्यांनी सांगितलेलं एक्सपेन्सिव्ह आणि चीप ते करेक्ट आहे. क्लीन म्हणजे काय बघा, CLEN. क्लीन म्हणजे काय? स्वच्छ. आपण नेहमी म्हणतो की नाही. मग या ठिकाणी मला सांगा, एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप महागडा, जास्त किंमत असलेला, आणि चीप म्हणजे स्वस्त. मग त्याच्यामध्ये स्वच्छचा संबंध तेवढा येत नाहीये, बरोबर? त्याच्यामुळे ठीक आहे, तुम्हाला हा वर्ड हा नवीन होता. एक्सपेन्सिव्ह आणि चीप हे दोन्ही शब्द नवीन होते, पण आता माहिती झाले की नाही? हो की नाही? आपण हा अभ्यास घेतल्यामुळे तुम्हाला हे 2 शब्द माहिती झाले. तुम्हाला एक्सपेन्सिव्ह आणि त्याचे अपोजिट आहे चीप. ओके, व्हेरी गुड. खूप छान प्रयत्न केला बाळांनो तुम्ही. एकदम मला खूप बरं वाटलं, एकदम आनंद वाटला की
तुम्ही खूप छान चांगला प्रयत्न करतात आणि अगदी जास्तीत जास्त करेक्ट असतो तुमचं एकदम. हा ओके, आता पुढचा आहे पहा, या ठिकाणी जोडी दिसते आहे. हा ओके, आता कोणाचं चालू आहे? सोहम तू म्यूट कर. सोहम म्यूट कर, तुझा माईक बंद कर. शेख कोण आहे? शेख आसाद शेख, अनम्यूट कर. Yes, sir. हा, मला हे 3 शब्द वाचून दाखव, तुझ्या स्क्रीनवर दिसतेत ते आता. Lose. बाकी मुलांनी फटाफट डोक्यात तुमच्या तयार ठेवायचं एकदम, की आता मला अपोजिट वर्ड सांगायचे आहेत आणि लगेच तुम्ही अंदाज बांधायचा आहे कोणते बरे असतील ते. हा ओके, चला चला पुढे. लूज आणि काय? यश. यश अनम्यूट कर. Full empty. हा Empty. हा, एमटी बोलायचं. फुल. येस, लूज, फुल आणि एमटी. आता मला सांगायचं आहे अपोजिट वर्ड्स कोणते असतील. ओके चला ठीक आहे. जाई अनम्यूट कर. कोणते बरे असतील अपोजिट वर्ड्स? अपोजिट वर्ड्स कोणते असतील याच्यामध्ये? Full empty. Full अरे वा, empty. ठीक आहे, बघूया. मलाही माहिती नाहीये, आता मी दुसऱ्या मुलांना विचारून सांगतो बरं का. आता दुसऱ्या तुझ्या मित्रांकडे जाऊ आपण. आरोही तू अनम्यूट कर आणि सांग, तुझी मैत्रीण बोलते ती खरं आहे की नाही. आरोही कुठे गेली तू? ओके चला, सृष्टी जगताप अनम्यूट कर. Yes, sir. हा, तू सांग बरं, इथली जोडी कोणती अपोजिट वर्ड्सचे? Full. लूज आणि फुल वाटते तुला. ओके मधुरा तू सांग. Yes, sir. तू सांग बरं, तुला काय वाटतंय? Lose आणि empty. बर, एमटी बोलायचं, एमटी त्याला. त्याच्यानंतर आहे रुची. सांग रुची, अनम्यूट कर. Empty. Full. फुल आणि एमटी. ओके, आता बघूया काय करेक्ट आहे आणि काय नाही ते. अरे वा, बघा, फुल आणि एमटी असं आहे. फुल म्हणजे भरलेला आणि एमटी म्हणजे रिकामा. बरोबर. ओके करेक्ट. आता नेक्स्ट बघूया आपण, नेक्स्ट वर्ड्स. आता या ठिकाणी बघा, इथे दिसते तुम्हाला. सोहम मला रीडिंग करून दाखव हे वर्ड्स, 3 वर्ड्स जे आहेत ते. हाँ सर. येस, रीड दिस वर्ड्स. Cold, wet, dry. ओके, वुड यू रिपीट प्लीज? रिपीट कर पुन्हा एकदा. Cold, wet, dry. Correct, absolutely right. Now tell me the opposite words from them. त्यातले opposite words कोणते असतील असं तुला वाटतंय? Dry. ड्राय आणि Cold. ड्राय आणि कोल्ड वाटतंय. बघूया आता काय खरं आहे आणि काय नाही. And dry. एकदा पक्क ठरवून सांगा, बदलू नकोस. Wet आणि dry. वेट आणि ड्राय वाटतंय. ओके ठीक आहे. आसाद शेख अनम्यूट कर. Wet driver. ओय 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 ओय, काय बोलली? ड्रायव्हर? ड्राय आहे ते, ड्रायव्हर नाही बाळा. ड्राय. काय म्हणायचं? ड्राय. ओके छान. चला म्यूट करून ठेवायचं सांगितल्यानंतर. समृद्धी अनम्यूट कर. समृद्धी. Wet dry. कोणता शब्द? रिपीट. Wet dry. वेट ड्राय. ओके Wet dry. ठीक आहे, बघूया. आता लास्ट एकाला विचारतो मी. श्रवण तू सांग मला. Teacher, wet and dry. चला, सगळेजण वेट आणि ड्रायलाच पसंती देत आहेत, म्हणजे बघूया मग. अरे वा, या ठिकाणी काय म्हटलेले बघा, कोल्ड आणि ड्राय हे रॉंग मिस्टेक झालेला आहे, टायपिंग मिस्टेक. तर या ठिकाणी वेट आणि ड्राय हेच करेक्ट आहे हा मुलांना. ओके चला पुढे. आता पुढचा जो शब्द आहे तो आहे बघा, आता हे कोण वाचणार आहे? साईश्री तू वाच. मागाशी तुझा वाचता राहून गेला का? तुझा आवाज आला नाही व्यवस्थित. Sir. हा, मला सांग या ठिकाणी हे शब्द जे आहे ते तिन्ही वाचायचं आहे. हा, Smooth. हम्म Empty. हम्म
रफ म्हणतात रफ. आता बघा, काचेवरून हात फिरवल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, एकदम स्मूथ लागतं हाताला, बरोबर. गुळगुळीत म्हणतो आपण त्याला, बरोबर. त्याला स्मूथ म्हणायचं त्याला. आणि पुढे तुम्हाला माहिती आहे एम्प्टी, रफ, स्मूथ वगैरे. चला निशिद अनम्यूट कर. स्मूथ आणि रफ. स्मूथ आणि रफ. ओके. अवन आणि रफ अनम्यूट कर. बडी. करेक्ट, अगदी बरोबर एकदम. ओके. अवन अनम्यूट कर. Yes. टेल मी द अपोजिट वर्ड्स. Smooth and rug. रफ बोलतो, फ फणसातला रफ. Rough. रफ. ओके. Smooth and rough. येस करेक्ट. जाई अनम्यूट. Yes, sir. Smooth, rough. बघूया, ठीक आहे. आता या ठिकाणी येस, स्मूथ आणि रफ हे अपोजिट वर्ड्स आहेत. स्मूथ म्हणजे तुम्ही काचेवरून, ग्लास असतो ना काच, त्याच्यावर हात फिरवल्यानंतर तुमच्या हाताला कसं लागतं, स्मूथ, एकदम गुळगुळीत लागतं. आणि तेच तुम्ही दगडावरून वगैरे हात फिरवा, लक्षात, भिंतीवरून असं खरबडीत लागतं की नाही तुम्हाला एकदम, ते झालं रफ. ओके. स्मूथ आणि रफ. आणखी एक पुढे पहा, या ठिकाणी दिले शब्द. हे मला वाचून दाखवणार आहे यश. अनम्यूट कर. हे वर्ड सांग मला, रीडिंग कर. यश पटकन रीडिंग करायचं. तुझा हात वरती दिसलेला हँड रेज होता म्हणून तुला मी अनम्यूट केलेला आहे. ओके. आर्या अनम्यूट. कशाला गेलं एक माहित नाही. Yes. खाली करायचं आहे. King, wind. एक मिनिट, म्यूट करून ठेवायचं. आर्या परत सांग. आर्या परत सांग, मी ऐकलं नाही तुला. अनम्यूट करतो मी. King, wind. थिन आणि ते वाईड आहे, विड नाही, ते वाईड आहे, वाईड. Wide. हा ओके. थिन आणि वाईड असं वाटतंय तुला. ओके. प्राजक्ता अनम्यूट कर. प्राजक्ता. प्राजक्ताकडे आणखी आवाज गेलेला नाहीये. चला ठीक आहे. दुसरं आराध्या, तू अनम्यूट कर. आराध्या. ओके. निहार अनम्यूट कर. निहार. Yes, sir. मला सांग अपोजिट वर्डची पेअर सांग याच्यामध्ये. Thin, wide. ओके. सिद्धी अनम्यूट कर. सिद्धी. ओके ठीक आहे. हे कोण आहे, नाव लिहिलेलं नाहीये, पण मी त्याला अनम्यूट करायला सांगितलं. कोण आहे पाहे. अनम्यूट करा. मी नाव लिहिलेलं नाहीये, पण अनम्यूट करायला सांगितलेलं आहे. ओके ठीक आहे. अन्विषा अनम्यूट कर. अन्विषा. Thick आणि wide. थिक आणि वाईड. Wide. चला ठीक आहे, बघूया आता काय आहे या ठिकाणी. हे बघा, इथे दिलं THISK, थिक आणि थिन. ओके. थिक म्हणजे कसं, एकदम जे घट्ट असते की नाही त्याला आपण थिक म्हणतो एकदम. थिन म्हणजे पातळ असलेला. ओके. त्याच्यानंतर आता इथे दिलेले पाहिजे तुमच्या आता ओळखीचे आहेत, तर मला वाटतं बऱ्याच जणांनी हात वर करणार आहेत आता या ठिकाणी. चला. प्राजक्ता अनम्यूट कर.
कोणाचा माईक चालू आहे? माईक बंद करा. प्राजक्ता तू हात वरती केलेला म्हणून तुला मी अनम्यूट करायला सांगितलं. चला आराध्या अनम्यूट कर. Yes, हा. sir. हा मला सांग अपोजिट वर्ड सांग याच्यामधून. चला ठीक आहे. या ठिकाणी चैतन्य तू सांग. चैतन्य. Old आणि युविंग. युविंग नाही, यंग बोलायचं. त्याला काय बोलायचं? यंग. मगाशी आत्ताच तुम्हाला मी चित्र पण दाखवलं होतं पाहत, बरोबर? त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं. करेक्ट. ओल्ड आणि यंग. ओल्ड म्हणजे म्हातारा, वृद्ध. यंग म्हणजे तरुण. ओके, बंद करून ठेवा. चैतन्य स्पीकर बंद कर तुझा. ओके, आता आणखी एक पाडा या ठिकाणी तुम्हाला दिसते पहा. विद्यानंद अनम्यूट कर. विद्यानंद. चला सिया. सिया कोण आहे? सिया शेडगे अनम्यूट कर. सिया शेडगे. ओके, शौर्य अनम्यूट कर. हा, आता याच्यातले येस, याच्यातले अपोजिट वर्ड्स आहेत लेफ्ट, राईट. राईट लेफ्ट असं वर्ड म्हणतोस ना तू? ठीक आहे. ओके, रितिका अनम्यूट कर. तुला काय वाटतंय याच्यामधले अपोजिट वर्ड्स कोणते आहेत? लेफ्ट अँड राईट. चला बरोबर, अगदी करेक्ट आहे. राईट आणि लेफ्ट हे अपोजिट वर्ड्स आहेत. बरोबर. चला ठीक आहे. याच्यामध्ये मला सांग, समृद्धी अनम्यूट कर. वीक डिप. पहिले तिन्ही शब्द वाचून दाखव मला जरा. वीक, स्ट्रॉंग, डीप. ओके, करेक्ट. येस, आता याच्यामध्ये मला अपोजिट वर्ड्स कोणते ते सांग मला आता. वीक, डीप. वीक आणि डीप. बर ठीक आहे. याच्यामध्ये रोहिणी अनम्यूट कर. कोणाचा माईक चालू आहे त्याने बंद करा, आवाज येतो का तुमचा? ओके, शौर्य तू सांग मला. शौर्य, यातले अपोजिट वर्ड्स कोणते आहेत? स्ट्रॉंग. येस, स्ट्रॉंग आणि वीक हे अपोजिट वर्ड्स आहेत. ओके, चला पुढे. आता या ठिकाणी स्टोरी आहे. तुम्हाला स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. माहिती असलेली स्टोरी मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि तुम्ही ती समजणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय पहा, यूज वर्ड्स इन्स्टेड ऑफ पिक्चर्स अँड मेक अ स्टोरी. म्हणजे तुम्हाला पिक्चर्सच्या ऐवजी काय करायचं, तुम्हाला फक्त वर्ड्स घ्यायचे आणि स्टोरी सांगायची आहे. आता पहा, वन्स देअर वॉज अ. आता तुम्हाला जिथे ब्लँक दिसते त्या ठिकाणी तुम्हाला चित्र जे दिसते, चित्र ना, त्या चित्रातला शब्द सांगायचे चित्राऐवजी. ओके, रुची तुम्हाला सांग ते कोणतं येईल. वन्स देअर वॉज अ. तुम्हाला खाली, येस, खाली कंसामध्ये बघा. हा, तुम्हाला खाली कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये शब्द पण दिसत आहेत, त्यातलाच उचलायचा शब्द तुम्हाला. ओके, करेक्ट आहे. वन्स देअर वॉज अ क्रो. आता पुढे पहा, ही सॅट ऑन द. आता ही सॅट ऑन द. सोहम तू सांग मला. ही सॅट ऑन द ट्री. करेक्ट. ही सॅट ऑन द ट्री. व्हेरी गुड. येस, अर्णव तू सांग मला आता. He was very thirsty and he saw a Water. Pond. no. He saw a Pond. correct. He saw a pot. Correct. त्याच्यानंतर समृद्धी अनम्यूट कर आणि मला सांग आता. He saw a pot with very little Water. correct. Very little water in it. Yes, correct. आता पुढे मला सांग मधुरा.
he put his dash inside the pot. काय सांग? तिथे जे वॉटर होतं त्या वॉटर मध्ये त्याने काय बुडवलं, त्याचा कोणता बॉडी पार्ट? Stones. नाही, स्टोन्स नाही येणार. ही पुट हिज डॅश इनसाइड द पॉट. तुम्हाला चित्रात काय दिसतंय? चित्र बघून सांगायचं आहे. विजय घारगे अनम्यूट कर. काय येईल सांग बरं तिथे. ही पुट हिज डॅश इनसाइड. हा बरोबर आहे, त्याचं फक्त प्रोनाउन्सिएशन थोडं नीट कर व्यवस्थित. काय येणार आहे? Back. बीक बोलायचं, बीक. Beak. Yes, correct. Okay. Then, but couldn't reach water. After more time, thought a plan, and he picked some. Vidhi. He picked some. चित्रात काय दिसते तुम्हाला? या अनम्यूट कर, सांग. He picked some. Yes, correct. बरोबर आहे. रितिका तू सांग, तुझा आवाज आला नाही बघ. He picked some. रितिका टेलर. Yes, sir. He picked some Stones. stones. Correct. He picked some stones and dropped into the pot one by one. Water came out. Crow drank water and dash away. सोहम सांग मला आता. हाँ sir. त्या ठिकाणी सांग, गाळ्याच्या ठिकाणी काय येईल? डॅश अवे. येस, फ्ल्यू अवे म्हणजे तो उडून गेला. बरोबर. आता या ठिकाणी तुमची स्टोरी पूर्ण झालेली आहे. बरोबर. आता इथे पूर्ण स्टोरी मी या ठिकाणी दिलेला आहे पहा. बरोबर. वन्स देर वॉज अ क्रो. ही सॅट ऑन द ट्री. He was very thirsty. He saw a pot with very little water in it. He put his beak inside the mute kara Soham. Inside the pot, but couldn't reach water. After more time thought a plan, he picked some stones and dropped into the water one by one. Water came out, crow drank water and flew away. बरोबर. ही तुम्ही ऐकलेली स्टोरी आहे. फक्त तुम्हाला चित्रांच्या ऐवजी शब्द टाकायचे होते, जे की तुम्ही छान प्रकारे प्रयत्न केलेला आहे. व्हेरी गुड. आता आणखी एक खूप मस्त अभ्यास आहे या ठिकाणी, कॅन आणि कांटचा. ओके. कॅन म्हणजे काय? जी गोष्ट तुम्हाला येते तिथे आपण कॅन वापरायचं आहे, आणि जी गोष्ट तुम्हाला नाही जमत करायला तिथे कांट वापरायचं आहे. आता बघा, व्हॉट कॅन यू डू म्हणजे तुम्हाला काय जमतं करायला ते या ठिकाणी सांगायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला चित्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तो मुलगा पोहतोय, स्विमिंग करतोय. काय करतोय? स्विमिंग. जर तुम्हाला पोहता येत असेल तर काय बोलायचं? आय कॅन स्विम. काय म्हणायचं? आय कॅन स्विम. आणि तुम्हाला पोहता येत नसेल तर काय म्हणायचं आहे? आय कांट स्विम. आय कांट स्विम म्हणजे मला पोहता येत नाहीये. येत असेल तर आय कॅन, आणि येत नसेल तर आय कांट. ओके. आता तुम्हाला इथे मी काही शब्द दिलेले आहेत, ते तुम्ही शब्द वापरून मला असंच वाक्य करून दाखवायचं आहे. ओके. रुची अनम्यूट कर. आता पहिला जो डॉट दिसतोय तिथे काय लिहिले वाच बरं जरा, आणि मग ते तुला जमतंय की नाही ते सांगायचंय. पहिला डॉट पहिला जो टिंब दिसतो तो. येस, रीड इंग्लिश. मग आता रीड इंग्लिश म्हणजे काय? इंग्रजी वाचणे. मग तुला इंग्रजी वाचता येतं की नाही? मग तू आता हे येस, आय कॅन रीड इंग्लिश. ओके, व्हेरी गुड. आता सेकंड डॉट जो आहे या ठिकाणी मला समृद्धी तू सांगणार आहेस. दुसरा पॉइंट तू रीडिंग कर. काय दिलं बघ इथे? Fly in the sky. येस, फ्लाय इन द स्काय म्हणजे काय? आकाशात उडणे. तुला आकाशात उडता येतं का? नाही.
मग तू काय म्हणणार आता, वाक्य कसं बोलणार? मी सांगितलं येत असेल तर कॅन आणि येत नसेल तर कांट. मग आता मला सेंटेन्स बनवून दाखव. I can't fly in the पुढं sky. पुढचं येस येस करेक्ट, पूर्ण बोलायचं. आय कांट फ्लाय इन द स्काय. ओके, कॅन वरती जास्त भर द्यायचा आहे तुम्ही बोलताना. आय कांट, आणि बाकीचं म्हणजे कॅन वरती भर द्यायचं, म्हणजे कॅन हा थोडा जास्त जोर देऊन वाचायचा आहे आणि पुढचे शब्द हे सिंपल वाचायचे. आय कांट फ्लाय इन द स्काय म्हणजे मला आकाशात उडता येत नाही. ओके, व्हेरी गुड. रोहन, अनम्यूट कर. रोहन, पटकन अनम्यूट करायचं म्हणजे आपला वेळ वाचेल. Yes, sir. हा, मला सेकंड सेंटेन्स, थर्ड सेंटेन्स बनवून दाखव. JUMP लिहिलं बघ तिथे. Jump. जम्प म्हणजे काय? उडी मारणे. तुला उडी मारता येते का? I can. येस, पूर्ण वाक्य बोल. I can is a jump. आय कॅन जम्प बोलायचं. आय कॅन जम्प I can jump. म्हणजे मला उडी मारता येते. ओके, नेक्स्ट आहे हर्ष कावनकर, अनम्यूट कर. Yes, sir. हा, पुढचं सेंटेन्स बघ. RIDEHORSE काय दिले ते? Read. रीड नाही, राईड बोलायचं. राईड. Ride. His. हॉर्स Ride. Horse. म्हणजे घोड्यावर बसून पळणे, त्याला राईड हॉर्स म्हणायचं. मग तुला घोड्यावर बसून पळता येतं? घोड्यावर बसता येतं का तुला? Yes. येतं? अरे वा, तुझ्याकडनं शिकलं पाहिजे मग. मला आता मला नाही येत जमत. ओके, आता मला सेंटेन्स बनवून दाखव मग आता मला. Ride. Horse. Can. नाही, आय कॅन राईड हॉर्स असं बोलायचं. आय कॅन राईड हॉर्स. ओके, चला पुढे. या ठिकाणी कुंजल, अनम्यूट कर. कुंजल, अनम्यूट कर. हो केलंय. हा, आता त्याच्या पुढचं सेंटेन्स वाच. DRIVE काय दिले तिथे? CAR. कार. हा, ड्राईव्ह कार. मग तुला कार चालवायला येते का तुला? नाही. मग तू आता सेंटेन्स बनवून दाखव. मग तुला नाही येत कार तर कसं बोलणार? Can't drive car. कांट बोलायचा. कांट, का. आय कांट ड्राईव्ह कार म्हणजे मला कार चालवता येत नाही. व्हेरी गुड, छान. आणि आता लास्टचा आहे सर्वेश, अनम्यूट कर. हा सर. हा, लास्ट सेंटेन्स बघ त्या ठिकाणी. RIDEBICYCLE काय आहे ते? राईड बायसिकल. करेक्ट. मग तुला बायसिकल राईड करता येते का? तुला चालवता येते? नो. नो. अरे, तिसरी लालायस तू. बायसिकल नाही जमत तुला? शिकून घ्यायचं. आता या लॉकडाऊन मध्ये तू बायसिकल शिकून घेतो. आता बायसिकल तर आलीच पाहिजे सगळ्यांना, बरोबर? ओके, आमच्याकडे बायसिकल नव्हती, पण तुम्हाला माहितीये का, एका तासाला ₹1 द्यायचा आणि मग आम्ही भाड्याने बायसिकल घ्यायचो. तशी सुविधा होती त्यावेळेस. आता तुमच्या इकडे गावी आहे की नाही माहिती नाही. एका तासाला ₹1. आम्ही हप्त्यातनं 1-2 तास खेळायचो आम्ही. तसं आता तुमच्या प्रत्येकाने घरी सायकल आहे, मित्रांकडे आहे, शिकून घ्यायचं. ओके, तर मला राईड बायसिकल. करेक्ट. आय कांट राईड बायसिकल. व्हेरी गुड, छान प्रयत्न केला तुम्ही सगळ्यांनी. जी गोष्ट आपल्याला जमते तिथे कॅन वापरायचं आहे, जिथे नाही जमत ती कांट वापरायचं आहे. ओके, व्हेरी नाईस ट्राय, गुड. आता या ठिकाणी फाइंड ऑड वन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. बघा, चला. जाई, अनम्यूट कर. येस सर. सांग बरं, हे कुठला गटात न बसणारा शब्द आहे? म्हणजे 3 शब्दांपैकी 2 शब्द मॅच होणारे आहेत, एक शब्द खूप वेगळा आहे, म्हणजे त्यांचा याच्याशी संबंध नसणार आहे. तर्क लावायचा आहे, अंदाज गेस करायचा आहे आणि सांगायचं. कॅट. कॅट म्हणजे आता कॅट आणि डॉग हे काय आहेत? प्राणी. येस, ॲनिमल्स आहेत. आणि कार ही काय नाहीये, कार ॲनिमल नाही, त्यामुळं करेक्ट. कार ही ऑड वर्ड होता, तो वेगळा शब्द होता. व्हेरी करेक्ट. त्याच्यानंतर दक्ष, अनम्यूट कर. दक्ष, सांग बरं, याच्यामधून मला 3 शब्द वाच पहिला अगोदर, त्याच्यानंतर मग मला सांग.
हे वर्ड्स रीडिंग कर अगोदर. तू परत म्यूट केलं स्वतःला. अनम्यूट कर. ओके, योगेश कुठे? अनम्यूट. देवांग अनम्यूट कर. ox, हा, परत वाच. रीडिंग कर, परत रीडिंग कर. तिन्ही शब्द वाच. tiger, ox, lion, हा, मग आता याच्यामधलं कोणता येईल? ऑड मॅन आउट. ox. ऑक्स. का बरं सांग मला, त्याचं रिझन सांग, कारण त्याचं. कारण टायगर लायन हे जंगली प्राणी आहे. यस, म्हणजे ते वाईल्ड अॅनिमल्स आहेत, बरोबर. आणि ऑक्स हा कोणता अॅनिमल आहे? पेट अॅनिमल आहे, हो की नाही? हो. ओके, अरे वा, करेक्ट आहे, तू बरोबर बोललास एकदम. ऑक्स निघून गेला तिथनं. ओके, आता पुढे प्रीतम अनम्यूट कर. प्रीतम. हा, चल हे वाचून दाखव मला हे. चल, वेदिका अनम्यूट कर. हा, प्रीतम बोल. पेन, पेन. सांग. पेन, बुक बुक, आणि नाईफ. नाईफ. हा, तर नाईफ म्हणजे माहिती आहे ना, सुरी. हा, आता सांग मला याच्यातला ऑड वन कोण आहे याच्यामधला? नाईफ. नाईफ. का बरं? सांग, याचं रिझन काय आहे? येस, पेन आणि बुक हे आपण स्कूलमध्ये वापरतो, तर नाईफ यामध्ये स्कूलमध्ये घेऊन जातो का आपण? नाही. नाईफ म्हणजे सुरी. आई आपली किचन मध्ये भाजी वगैरे करते की नाही, व्हेजिटेबल्स. ओके, बघूया. येस, करेक्ट. नाईफ निघून गेला, तू बरोबर सांगितलीस. आता या ठिकाणी मला सांगा, हे देवस्वी अनम्यूट कर. हो सर. चल, हे रीडिंग कर समोरचे 3 शब्द. ट्री, सन, हम्म. मून. हा, मग आता याच्यातला ऑड वन कोण आहे सांग मला. ट्री. का बरं? कारण की सन आणि हम्म. हे ग्रह आहे. येस, सन आणि मून हे तुम्हाला कुठे दिसतात? हे स्काय मध्ये, बरोबर. आणि ट्री कुठं आहे? तुमच्या अर्थ वरती, हो की नाही? म्हणून या ठिकाणी ट्री निघून गेला, म्हणजे सन आणि मून हे करेक्ट आहेत. ओके, चला, तर अशा प्रकारे तुम्ही खूप मस्त आज छान उत्तर दिलेली आहेत. खूप छान अभ्यास केलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी मी एक असाइनमेंट दिलेलं आहे, होमवर्क. काय आहे? राईट युअर ओन सेंटेन्सेस युझिंग कॅन अँड कांट. तुम्हाला कॅन आणि कांट याचा वापर करून सेंटेन्स बनवायचा आहे. उजव्या बाजूला तुम्हाला बघा पिंक कलर मध्ये 2 पहिले डॉट जे आहेत तिथे बनवून दिलेलं आहे तुम्हाला मी. वॉक, जसा वॉक आहे, आय कॅन वॉक. फाईट म्हणजे भांडणे करणे, लढाई करणे. तुम्हाला जमत असेल तर लिहा, नसेल तर आय कांट फाईट असं लिहायचं आहे. आणि पुढचे वर्ड्स जे आहेत ते ड्राईव्ह, क्लाइंब, कट, लेफ्ट. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटतं तर बाळांनो. तुम्हाला नंतर नोटबुक मध्ये हे लिहायचं आहे. ओके, लेफ्ट, पॅन्ट, ईट, प्ले आणि हेल्प. ओके, तर मला वाटतं सगळ्यांना या ठिकाणी हा आजचा लेसन समजलेला असावा. खूप छान उत्तरे दिलीत तुम्ही. चला, तर आजचा हा तासभर माझा तास तुम्ही पाहिलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. रोज असंच ऑनलाईन तासाला तुम्ही बसत जा. ओके, स्टे होम, स्टे सेफ. घरीच राहायचं आहे. तुम्हाला तिथे इमोजी मध्ये बघा नाकाला मास्क लावलेलं दिसलेलं आहे. तुम्ही पण मास्क लावून राहायचं आहे बाहेर गेल्यानंतर. ओके, बाय बाय. सी यू in the next lecture.